खानदेशचा स्टार म्हणजे की सॉन्ग स्टार, म्युझिक स्टार सचिन कुमावत हे ना बिग बॉसमध्ये गेलेले. तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल की सचिनला सपोर्ट करा गाईस नक्की. आणि बिग बॉसची ट्रॉफी आपल्या खानदेशात यायला पाहिजे पहिल्यांदा. मी आता फायनली आलेलं आहे क्लिनिकला आणि ना आता माझी ट्रीटमेंट होणार आहे. नंतर माझी ट्रीटमेंट सुरू होईल जी की ही आहे कार्बन फेशियल. इफ माझे बियर्डचे थोडे पण केस आले ना त्याच्यामध्ये तर ते ना पूर्ण व्हाईट होऊन जातील. आता बघा गाईस तसं लाल लाल दिसतंय सगळं. मी पण लाल, तुम्ही पण लाल, सगळेच लाल. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू व्लॉग. तर गाईस आता होता आहे दुपारचे 2:45 आणि आज मी फायनली चाललेलो आहे जळगावला. 8 दिवसाआधी माझा शूट होता, पहिल्यांदा मी एक्सपिरियन्स केला. त्यानंतर मी इथेच आहे. चेतन दादाचा शूट चालत होता ना, मग आम्ही सोबत आले होते. म्हटलं सोबतच जाऊ. आणि असं पण नाही की इथे दुसरीकडे हॉटेलला वगैरे राहावं लागतं, मस्त स्वतःचं घर आहे आपलं, तर मग इथे राहतो. आणि काही नाही बाई, तर आता आम्ही परत जळगावला चाललेले. तो म्हणे की 2:15ला आहे म्हणे एक काम्यानी. तर त्याला मी सांगितलं तर दादा 5 वाजता म्हणे 5 वाजता निघू, पण तो म्हणे की 3ला आहे, 3ने निघून जाऊ. बघा जे मी कपडे आणलेले होते ना, हे सगळे माझे कपडे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 यांना सर्वांना आता ठेवायचं मला बॅगमध्ये. बॅग वगैरे तर पॅक झालेली आहे, पण ती जी ट्रेन आहे ना ती 3 वाजता आहे. आणि ना मला इथून निघायलाच कमीत म्हणजे तिथे पोचायलाच मला 20 ते 25 मिनटं लागतं स्टेशनवर. सो म्हटलं चेतन दादा जाऊ दे, त्या ट्रेननी काही जाणं होणार नाही आहे. आता वाजले 3 आणि 5 वाजता पुन्हा एक गाडी आहे, तर त्या गाडीने जाऊ आपण. गर्दी त्याच्यात खूप. जाते का ही तिकडे का? नाही जात नाही तू बॅग तिथे. चल हो. त्याला गाईस परत निघालेला आहे जळगाव जायला. आणि 5च्या आधी मामा येऊन गेले, तर मामाने सोडून दिलं मला. जातो रेल्वे स्टेशनला. काय बोलले? काही साहब हेच होतं. चला गाईस, मी आता आहे ना रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहे. इथे समोर आहे रेल्वे स्टेशन. प्लॅटफॉर्म नंबर 2 वर आलेलो आहे. तिथे तो चेतन दादा बसलेला आहे. त्याला माहीत नाही मी अजूनपर्यंत की मी आलेलो आहे म्हणून. बघा बिचारा. काय म्हणणं आहे तुझं? सांगून दे मला एकदाचं. काय म्हणणं आहे तुझं? मला एकदाचं सांगून दे. काय नाही, वेट करत होतो तुझाच. आता याने माझ्यासाठी एक गाडी सोडली, पण आहे ना हा पण अशा एंड टायमावर सांगतो. त्याला 5 वाजेची गाडी सांगून हा म्हणतो आपण 3 वाजता निघतो. हा असं थोडी होतं. आपण जी गाडी येईल ना आता तिच्यात बसून निघून जाऊ. तीच तुझ्या पायांचं काम लागलेलं आहे. लिगामेंट तुटले. आणि आता परत हे झालं. बरं आहे का मग आता? कुठे नाही, सुजलेला आहे अजून. ओके. आता सर्जरी करावी लागेल तिकडे गेल्यानंतर पायाची. सर्जरी मी करून देऊ? मी बसू तुझ्या पायावर? नाही. सर्जरीच होऊन जाईल. ही चाललेली आहे मुंबईला. असं तुम्हाला माहिती आहे आपल्या खानदेशचा स्टार म्हणजे की सॉन्ग स्टार, म्युझिक स्टार सचिन कुमावत हे ना बिग बॉसमध्ये गेलेले. आणि कालच एंट्री झाली बिग बॉसमध्ये. लवकरच आम्हाला पण येईल बिग बॉसमधनं निमंत्रण की तुम्ही येता का म्हणून. वूड कुठे? तो मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल की सचिनला सपोर्ट करा गाईस नक्की. आणि बिग बॉसची ट्रॉफी आपल्या खानदेशात यायला पाहिजे पहिल्यांदा. गाईस फायनली आम्ही बसलेले आता ट्रेनमध्ये आणि अयोध्या एक्सप्रेस ही सरळ जळगावला थांबणार आहे. आणि सीट पण भेटली एक. आपल्या जळगावचे भाऊ भेटले, यांनी दिली सीट. हाय करा. हाय. कल्याणवरनं येत आहे.
जळगावची आठवण येते बाई. नाही नाही, आम्ही पुढच्या स्टॉपवर उतरणार आहे या गाडीतून. नाशिकला बसतो आणि पुढच्या स्टॉपवर उतरणार. चालेल, पुढचं स्टॉप जळगावची काही मजा आली. शूटला एकदम मजा आली काही आम्हाला. समोसे खाना नाश्ता नाही 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 काय मला असं काहीच खायचं नाही. कशाला? नो ऑइली फूड, नो ऑइली. तिकडे तर सगळं ऑइली ऑइली खात होता. नाही रे, मग मी जेवण नाही लगेच त्याची जी कोण होती त्याच्यापर्यंत जी डायटिशियन रे. डायजेशन प्रत्येक फूडचा फोटो टाकायचा आधीला की हे खाऊ शकतो आम्ही, हे खाऊ शकतो का. आणि हा ऑइली पण असेल तरी हे खाऊ का, हा एक खाऊ खाऊ. Time to wake up, time to move. I got you by my side. And I can अरे काय म्हणतो मजेत? थांब रे दादा, कुठे चाललाय? गाईस तर फायनली पोहोचलेला आहे मी जळगावला. वेद आलेला आहे गाईस मला घ्यायला. तो विचार आहे ना 10-15 मिनिटापासून उभा आहे. मित्रे, अरे भाई चेरी 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 पिल्लो. अरे 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 भाई हो हो. आज झालं केस किती काढले. सो हे गाईस, तर हा आहे दुसरा दिवस. तर मी काल रात्री आलो होतो मस्त नाशिकवरून आणि मस्त बाई जेवण वगैरे केलं. झोपलं. काल तर खूप थकलो होतो. ट्रेनमध्ये होतो ना. ट्रेनमध्ये काय माहिती गाईस थकूनच जातं जर कुठून पण येत असेल. एनिवेज, तर आज दुसरा दिवस आहे आणि आज मला आता क्लिनिकला जायचं आहे. ते तुम्हाला माहिती होतं मी क्लिनिकला गेला होता तर तिथे मला हे आय सर्कल रिमूव्ह करायचं होतं. तर त्यासाठी तर आज माझी ट्रीटमेंट आहे. ते कार्बन लेझर म्हणून काहीतरी आहे. तर त्यांचाच मेसेज आला होता म्हणे आज येऊन जाता. मी आज जाणार आहे. आणि बघा मस्त जेवणाला ही मिक्स भाजी, खिचडी, साधी खिचडी, कढी, शेव आणि पुरणपोळी. मम्मी खाली बसली आहे. मम्मीला आवडत नाही खाली बसायला का. आधी मम्मी आहे ना बिलकुल पण खाली बसायची नाही, कारण की चेरी राहायची ना. नवीन नवीन जेव्हा चेरी आली होती ना तर मम्मीला एवढा किडसपणा यायचा की चेरी आहे असं तसं. आणि आता बघा स्वतः चेरीला हाताने खाऊ घालते मम्मी. गाईस, माझं जेवण झालेलं आहे आणि मी निघतो क्लिनिकला जायला आता. बाय बाय चेरी. बघा किती मस्त दिसते चेरी. आत्ताच आंघोळ केली. या दिवशी मी जात होता तेव्हा पण आंघोळ केली. आल्यानंतर हे काम माझ्याच मागे लागलं तर मग करावं लागली. स्वतः जातो. तो मुलगा आला होता तिथे क्लास आहे ना, तो म्हणे आर्यन दादा गाडीला चाबी. म्हटलं मित्र मी बाहेरच चाललोय. भाई देखो ये लेके ही जाना पडता इनको. याला आहे ना घेऊनच जावं लागतं, नाही ते भुकत बसली असती केव्हांची. आणि मम्मीला पण बाहेर जायचं आहे तर मम्मीच्या मागे लागली असती. मी आता फायनली आलेलं आहे क्लिनिकला आणि ना आता माझी ट्रीटमेंट होणार आहे. कोण बोलाय सिरी. आता तर ट्रीटमेंट करणार आहे. ही मशीन होती ज्याची वाट बघत होती ही, आणि ही मशीन आल्यानंतरच माझी ट्रीटमेंट होणार होती. सो आता फायनली आली आहे. आणि ही म्हणे की जरा टॅटू पण रिमूव्ह करायचं तर टॅटू पण होऊन जाईल म्हणे रिमूव्ह. नंतर माझी ट्रीटमेंट सुरू होईल जी की ही आहे कार्बन फेशियल. ही ट्रीटमेंट करताना काही पण ब्लॅक आलं ना तर ते व्हाईट होऊन जातं. म्हणजे इफ माझे बियर्डचे थोडे पण केस आले ना त्याच्यामध्ये तर ते ना पूर्ण व्हाईट होऊन जातील. तर त्याला ना एकदम प्रॉपरली करावं लागतं. इथे टेप लावावं लागेल म्हणे. इथे टेप लावून देईल म्हणे. असं नाही जर त्याच्यावर नाही तर त्याच्यावर चालतं गेलं ना तर ते व्हाईट होऊन जातील. परमनंट के लिए हो जाते वो व्हाईट. हाँ ब्लैक नहीं होते फिर. नहीं मतलब जो अंदर की ग्रोथ है वो तो ब्लैक ही आएंगे ना फिर. हाँ नहीं मैं वही सोच रहा था. हाँ परमानेंट. हाँ फिर ये भी तो जो ग्रोथ है वो अंदर की ब्लैक ही है. पर वो हेयर्स नहीं है ना. अच्छा ऐसा स्किन है Skin वो. है. स्किन है वो. तर गाईज फायनली माझी लेझर ट्रीटमेंट झालेली आहे. कार्बन फेशियल झालेलं आहे. हा गॉगल तर असाच घातला आहे बाई. ॲक्च्युली ना हा गॉगल घालून त्यांना ती ट्रीटमेंट करावं लागते. तर ते म्हणे याच्यातनं पूर्ण लाल दिसतं म्हणे. तर म्हटलं मी पण घालून बघितलं एकदम लाल दिसतं असं. आणि ना जिथे एकदम जास्त उजेड आहे ना भाई असं लाल दिसतं ना तिथे काय सांगू.
हे बघा आता एक सेकंड, आता बघा गाईस तसं लाल लाल दिसतंय सगळं. मी पण लाल, तुम्ही पण लाल, सगळंच लाल दिसतंय या गॉगलमधून. फायनली ती लेझर ट्रीटमेंट झालेली आणि ते त्यांनी डोळ्यावर केलं होतं काहीतरी असं. आणि ते भाई असं एकदम आहे ना सुई टुचते ना आपल्याला तेव्हा ते तसं होत होतं, फट 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 असा आवाज येत होता ना. सो ते म्हणे की आता हे थोडं काढं असेल म्हणे आणि नंतर होऊन जाईल म्हणे नीट आणि कमी झाले म्हणे हे आता. थँक्यू. तुम्ही पण या गाईस घ्या वो बोर्ड ॲपेक्सला आणि तुमचे स्किन ट्रीटमेंट करा. गाईस बॅक टू होम. आणि ना गाईस मस्त आहे भाई, उद्या आहे मकर संक्रांती. तर आहे ना आता दिसतंय पतंगी वगैरे, पण तेवढ्या नाही दिसत जेवढ्या आधी दिसायच्या. तर मी पतंग शोधायला आलेला आहे गच्चीवर. ते मुलं म्हटले खाली पतंग पडलेली आहे, आम्हाला दे. म्हटलं ठीक आहे भाऊ. किधर है रे? गच्ची पे नहीं है. नहीं है पतंग, नहीं है पतंग. पतंग 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 किधर गई पतंग? नहीं है पतंग. अरे भाई ती राहिली गाईस तिथे, ती अटकलेली आहे. गाईस हिला आहे ना टमाटा केवढा आवडतो. आता टमाट्याचं झाड आहे नाही त्या गच्चीवर, तर तिथून तोडलं आणि ना हिला हां टमाटा पाहिजे. हां अरे 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 नाही भेटणार. आ करा आ भाई खुद झाली ना डायरेक्ट पोरगी रे वो. हा दे टमाटा दे टमाटा दे. पकडायचा टमाटा काढायचा, टमाटा काढा तोंडात ना. अरे पडला पकडा. घ्या. इथं टमाट्याचं झाड लावलेलं आहे ना मम्मीने, इथून तोडलं मी. हे बघा किती सही वाटतंय पतंगी उडताना. भाई मला सुरतला जायचं एकदा पतंग महोत्सव, काईट फेस्टिवल बघायला. इथे काहीच नाही भाई, हे बघा ना काहीच नाही गायचं इथे, काहीच नाही. दूरपर्यंत तिकडेच दिसत आहे, इकडे तर काही उडतच नाही. लोकांना आता इंटरेस्टच नाही राहिला. बघा एवढी मोठी स्वतःची गच्ची सोडून तो कुठे गेलेला आहे वेद. थांबा, तिकडे उडवतो तो पतंग. हा बघा एवढी स्वतःची एवढी मोठी गच्ची आहे, ते सोडून तो एवढा दूर गेलेला आहे. त्याला काय हाईट पाहिजे वाटतं इथून उडवायला त्याला. ती बघ दादू, चेरी दादू कुठे बघ तो. वेद तिकडे वेद तिकडे ओय तिकडे. तर गाईस तिकडे किती मस्त दिसतंय. ते सनसेट झालेला आहे ना आता, एकदम ढगामध्ये एकदम भारी वाटतंय. ते स्प्रेड झालेलं आहे एकदम सगळीकडे. Do anything I dream as long as I got you in